बायकोला आज पण काहीतरी बाहेरचं खाऊ वाटलं होतं म्हणून काढली गाडी आणि निघालो बांग बांग करत. तर आमच्या सोसायटीत बघा एवढी मोठी आहे, अख्खं आमचं गाव टाकलं तरी त्यात माणसं राहतेली. एवढी मोठी सोसायटी, बाहेर जायचं म्हटलं तरी वैताग येतो. बायको तर चालत जायचं म्हटलं की अजिबात म्हणत नाही, नकोच म्हणते. गाडी काढली तरच येईन म्हणते. बघा अजून आम्ही बाहेर पडलो नाही. आलो कसं तरी बाहेर एकदाचं. इकडं दिवाळीमुळं बघा नुसतं लाईटिंग. बायकोला एवढी खुश झाली, नुसती बघतच बसलेली. तिथनं पुढं आलो, म्हणलं हे बघा इथं घेतलं तिनं मसाला पापड. त्याच्याशिवाय काय जमतंय का? हे डेकोरेशन बघा, सगळं बांबूच्या दांडक्यांपासून बनवलंय. मस्त बायको खुश झाली. मसाला पापडावर ताव मारायला सुरुवात केली तिनं. मसाला पापड खायचं, मेन खाणं बाजूला पडतं, पण मसाला पापड आधी खायचा, बाकी सगळं नंतर. खाणं एवढंच तर. मग चिकन मसाला घेतला, त्याच्यावर घेतलं तंदूर रोटी, कांदा बिंदा घेऊन लिंबू मारून. बघा आता कशी वळते. सुट्टी आहे वय, एकदा बाहेर आलं की वय. मग मी पण म्हणलं जरा घ्या ताव मारून. आता आलोय तर हे हॉटेलचं डेकोरेशन बघा, जरा सिस्टम बघा, अशी मस्त वर खाली बसाय केलेलं. इकडं जास्त लोक आली तर. पण बायकोला म्हणलं हे सोप घे जरा, बिल भागावलंय म्हणल्यावर आता काय फूड